काय सांगणार? कशा पद्धतीने रेट वाढलेले आहे सिलेंडरचे, त्याच्यामुळे हॉटेल व्यवसायावर काय परिणाम होईल? सर कसं आहे, आता अमेरिका आणि इराणचं एक 8-10 दिवसापासून युद्ध सुरू आहे आणि त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटनं म्हणजे सगळ्या गॅस पुरवठा जो आहे तो स्थगित केलेला आहे आणि कमर्शियल गॅस पूर्णपणे बंद केलेले आहे. तर गॅसशिवाय आम्ही जेवण म्हणजे ग्राहकांना सर्व्हिस देऊ शकत नाही. त्याच्यानंतर चुलीवर जर जेवण बनवायचं झालं तर एकदम स्लो याच्यानं ते जेवण हे होतं, म्हणजे ज्या स्पीडनं पाहिजे त्या स्पीडनं तर होऊ शकत नाही. त्यामुळं आता सरकारनं काहीतरी त्याच्यावर निर्णय घ्यावा. आता माझ्याकडे हे आमराई हॉटेलमध्ये आम्ही काम करतो, तर इथं बाहेर परराज्यातून वगैरे एक 60-70-80 लोक आमच्याकडे कामाला आहे. जरी ग्राहकांना सर्व्हिस नाही, पण ही लोक परराज्यातून आलेली कुठे जाणार, तर त्यांची पण जेवणाची व्यवस्था होऊ शकत नाही. तर त्याच्यावर सरकारनं काहीतरी लवकरात लवकर काहीतरी निर्णय घ्यावा, कारण ही सगळ्यांवर उपासमारीची वेळ आहे येणार आहे. मुद्दा असा आहे की आता सिलेंडरचे ब्लॅकनं भाव वाढलेले आहे, म्हणजे भाव वाढले तर आम्हाला ऑटोमॅटिक आमचा पण मेनूचा जो रेट आहे तो वाढवावा लागणार आहे आणि रेट वाढवल्यामुळं मग ग्राहक पण येतील का नाही येतील याची शक्यता कमी आहे. त्यामुळं आमच्यावर सुद्धा उपासमारीची वेळ आल्यासारखं वातावरण निर्माण झालेलं आहे. मावळ तालुका आहे, मावळ तालुक्यामध्ये कमीत कमी म्हणजे जास्तीत जास्त 500हून अधिक हॉटेलच आहे आणि सगळ्यांवरच ही परिस्थिती आलेली आहे. म्हणजे गॅस भेटणं झाला आहे आणि सगळं ग्राहक पण नाही, त्यामुळे सगळ्यांवरच उपासमारीची वेळ आली. 500+ हॉटेल आहे या मावळ तालुक्यामध्ये. आपलं नाव? अनंत गोरे.